बी रेडी स्टार्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षात शेती क्षेत्राविषयी आणि शेतकऱ्यांसाठी बरेच काही चांगले निर्णय घेतले. दर 3 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 टाकले जातात. त्यातून गरीब शेतकरी शेतीसाठी काहीतरी करू शकतो. व्याजात सवलती देत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची सुविधा दिली. या सरकारच्या काही चुका झाल्या त्याचा दणका लोकसभा निवडणुकीत बसला. आता त्यातून बोध घेत या सरकारला स्वतःमध्ये बदल घडवून शेतीमालाचे हमी भाव आणि आयात निर्यात धोरण यामध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. मोदी सरकारच्या 10 वर्षात शेतकऱ्यांतील असंतोष वाढतच गेला. महागाई वाढण्याची भीती आणि राजकीय लाभांश मिळवण्याची लालसा ही त्यामागची मुख्य कारणे सांगितली जातात. येत्या कार्यकाळात या धोरणात बदल न केल्यास रोष अधिक वाढणे निश्चित, असे जाणकार सांगतात. शेतकऱ्यांना जास्त कोण फटकारते याबाबत गेल्या 2-2.5 वर्षात निसर्ग आणि केंद्र सरकारमध्ये जणू स्पर्धा लागली होती. एका बाजूला अल निनोमुळे दुष्काळ पडला. केंद्र सरकारने विविध शेतमालांच्या निर्यातीवर बंदी घातली आणि आयात खुली करून शेतमालाचे दर पाडले. निसर्गापुढे शेतकरी हतबल असतो, मात्र सरकारपुढे नसतो. त्यामुळे संधी मिळताच लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी सरकारला जमिनीवर आणले. ग्रामीण भागात भाजपच्या जवळपास 5 डझन जागा कमी झाल्या. मोदींना आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलता आला नाही. कमकुवत नेते कृषीमंत्रीपदी नेमले गेले. बिहारचे राधा मोहन सिंह आणि नंतर मध्य प्रदेशचे नरेंद्र सिंह तोमर यांना कृषीमंत्री केले. त्यांचे नावही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. मोदींनी कृषी मंत्रालयाचे नाव कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय केले. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचे अधिकार दिले नाहीत. पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयांपुढे मान डोलावण्यापलीकडे त्यांचा वकूब नव्हता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार वाढला, मात्र कृषी क्षेत्र गाळातच रुतून राहिले. गतवर्षी अर्थव्यवस्था वाढीचा वेग 8.2% असताना कृषी विकासदर होता केवळ 1.4%. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, खाद्यतेल डाळींबाबत स्वयंपूर्णता यावर भरपूर बोलले गेले. मात्र प्रत्यक्षात सरकारने ग्राहकांनाच झुकते माप दिले. सत्तारूढ पक्षाचा पाठीराखा शहरी ग्राहक नाखुश होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची झोळी रिकामी ठेवण्यात आली. सुरुवातीला जाहिरातींच्या आकर्षक वेष्टनात शेतकरी विरोधी निर्णय झाकले गेले. प्रत्येक सरत्या हंगामासोबत शेतकऱ्यांना आपला खिसा नक्की कोण कापत आहे याची जाणीव झाली. कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर केवळ पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा सरकारला विरोध आहे असे चित्र निर्माण करण्यात आले. प्रत्यक्षात देशभरातील शेतकरी नाराज होते आहेत. उत्पादन खर्चात
वाढ होत असताना शेतमालाचे दर सरकारी हस्तक्षेपामुळे स्थिर आहेत. निव्वळ नफा कमी आहे अथवा तोटा होत आहे. शेतमालाचे दर वाढू दिले तर महागाई वाढण्याची सरकारला भीती वाटत असावी. सरकारने महागाई नियंत्रणासाठी 10 वर्षे आटापिटा केला. परिणामी बेभरोशी मान्सूनवर अवलंबून असलेली शेती जुगार ठरली. निसर्गाने साथ दिलेल्या वर्षात सरकारी धोरण साथ देईल याची खात्री राहिली नाही. स्टॉक